तशी सगळीकडे पाण्याची सुनामी येते, पण आज सकाळी सकाळीच माझ्याकडे मोटिवेशनची सुनामी आलेली. मग काय उठल्यावर जरा स्वतःचं आवरून घेतलं आणि रूमला पण आवरावं म्हटलं. मग नंतर पेटपूजेची तयारी करू म्हटले आणि जरा शायनिंग मारत कॅमेऱ्यासमोर शेप बनली. पण रिॲलिटीमध्ये कसा बसा त्या भाजीवरच विश्वास ठेवला होता आणि तिला बनवलं होतं. तशी भाजीची पर्सनॅलिटी चांगलीच होती म्हणून ॲटलिस्ट माझं जेवण तरी चांगलं झालं. आणि आता काही लोक मला म्हणतील, अगं बाई ह्या दिवसात वांग्याची भाजी खात नसतात. तर त्या काकूंना आणि आजींना सांगायचं आहे, मी बाहेर राहते त्याच्यामुळे काही गोष्टी मला ॲडजस्ट कराव्याच लागतात. तर हे जेवण करता करता माझा पूर्ण दिवसच गेला होता. मग अशी पण संध्याकाळ झाली ती, म्हणलं चला जरा डिटॉक्स करूया. फिजिकल नाही इमोशनल गरज होती थोडी, कारण इंजिनिअरिंग करते ना. मग गेले कॉलेज जवळच्याच एका टेकडीवर. तिथे एक वेगळीच शांतता होती. मन इतकं शांत झालं की मी काही वेळासाठी विसरलेच होते की मी इंजिनिअरिंगची स्टुडंट आहे. पण जसं जसं अंधार पडू लागला तसं तसं वातावरण एकदम हॉरर मूवीसारखंच झालेलं. मग पटकन तिकडनं निघले आणि हे रस्त्यात मला हे असलं काहीतरी दिसलं. म्हणलं चला तेवढंच कंटेंट भेटते म्हणून त्या सगळ्यांना तोंड दाखवून आले. मग लक्षात आलं मला तर डॉक्टरने सांगितले कॉफी प्यायची नाही. मग एखाद्याने एखादी गोष्ट मला करू नको म्हणलं की मुद्दाम मला ती करायचीच असते. मग काय लगेच गेले कॉफी प्यायला, तर हे 2 माकडं मला तिकडं दिसले. त्या बोलल्या चला आमच्या पिजीवर बाप्पाचं दर्शन घ्यायला. म्हणलं चला. मग तिथं गेल्यावर बाप्पाचं दर्शन घेतलं. आणि बरं का मी ह्याच पीजीला राहत होते लास्ट इयर. मग मी ज्या मिररमध्ये रोज आवरायचे त्या मिररला माझं काही थोबाड खूप दिवसापासून दिसलंच नव्हतं. मग माझं दर्शन जरा त्याला दिलं आणि नंतर कॉफी घेतली. मग आजची बडबड जरा जास्तच झाली असं वाटू लागलं म्हणून तिथंच व्लॉग एंड केला.